आहे डायटिशियन राजश्री। तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत अशा फूड बद्दल जे फूड अगदी आपल्या ऑर्गन सारखंच दिसतं। नेचर गिव्स अस अ बिग क्लू ॲज टू व्हॉट फूड हेल्प्स व्हॉट पार्ट ऑफ द बॉडी। चला लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। कॅरेट आणि आपले डोळे हे अगदी हुबेहूब सेम दिसतात। कॅरेटमध्ये प्रेझेंट असतं व्हिटॅमिन ए म्हणजेच बीटा कॅरोटीन, ज्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारून आपल्याला व्यवस्थित छान असं दिसतं। वॉलनट म्हणजेच अक्रोड हे आपल्या हुबेहूब मेंदूसारखं दिसतं आणि यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असतं, ज्यामुळे आपल्या ब्रेनमधील न्यूरॉनची संख्या वाढून आपल्याला अल्झायमर किंवा डिमेन्शिया असल्या आजारांपासून वाचवतं। दुसरं म्हणजे आपली मेमरी शार्प ठेवण्यासुद्धा मदत करतं। किडनी बीन्स म्हणजेच राजमा हा अगदी आपल्या किडनीसारखाच दिसतो आणि यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असल्यामुळे आपल्या किडनीचे जे हेल्थ आहे ते व्यवस्थित ठेवतात आणि त्यामुळे आपल्या किडनीचे फिल्ट्रेशनचं काम आहे ते व्यवस्थित पार पाडतात। स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळे, तर यामुळे आपल्या बॉडीमधील जी ग्लुकोज लेवल आहे म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स हे बॅलन्स केली जाते। तसेच यामध्ये बीटा कॅरोटीन आणि हे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या ज्या पॅनक्रियाच्या सेल असतात त्या हेल्दी राहतात आणि एकूणच आपल्याला डायबिटिक्सपासून आराम मिळतो किंवा आपल्या बॉडीचा बचाव होतो। टोमॅटो अगदी हृदयाप्रमाणेच लालबुंद दिसतं आणि त्यामध्ये आज 4 चेंबरही असतात। टोमॅटोमध्ये प्रेझेंट असणाऱ्या लायकोपेनमुळे जे हार्टचं काम आहे फिल्ट्रेशन ऑफ ब्लड ते व्यवस्थितरित्या पार पडतं आणि आपल्याला हार्ट डिसीजची सुद्धा शक्यता कमी होते। ॲव्हॅकॅडो आणि पियर्स हे 2 फ्रूट असे आहेत जे वुमन हेल्थशी रिलेटेड आहेत। ते त्यांच्या जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये भरपूर प्रमाणात मदत करतात। त्यांचे जे बर्थ हार्मोन कंट्रोल करण्यामध्ये यांचा फार मोठा रोल होतो, तसेच सर्वायकल कॅन्सर होण्यापासून बचाव करतात। सिट्रस फ्रूट जसं की संत्री आणि मोसंबी कट केलं असतं आपण नीट पाहिलं तर फिमेलच्या ब्रेस्टमध्ये प्रेझेंट असणाऱ्या मॅमरी ग्लँडसारख्याच त्या दिसतात, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे फिमेलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी होते आणि यामुळे फिमेलच्या ब्रेस्टमध्ये गाठीसुद्धा होत नाहीत। सो हे स्त्रियांसाठी फ्रूट एक वरदानच आहे। मशरूमच्या जर स्लाइस केल्याने तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर ते सेम आपल्या इयरसारखंच दिसतं। तर मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी प्रेझेंट असतं, ज्यामुळे आपले जे इयर बोन आहेत ते स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळे आपली जी हिअरिंग ॲबिलिटी आहे ते खूप इम्प्रूव्ह होते। त्याच्यामुळे मशरूम हे आपल्या इयर हेल्थसाठी छान आहे। ग्रेप्स फ्रूट जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर ह्युमन बॉडीच्या लंग्समध्ये प्रेझेंट असणारे अलिओलाय, ज्याचं फंक्शन असतं आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन इनहेल करणं। तर ज्यावेळेस आपण ग्रेप्स फ्रूट्स खातो तर त्यामुळे ग्रेप्स फ्रूट्समध्ये जे प्रेझेंट असतं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्याच्यामुळे लंग्स कॅन्सर आणि अस्थमाचे ॲलर्जी होण्याचे चान्सेस कमी होतात। सिरियलीकडे तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तुमच्या लक्षात येईल याचं स्ट्रक्चर सेम आपल्या ह्युमन बॉडीमधील प्रेझेंट असणाऱ्या बोनसारखे असतात। बेसिकली सिरियलीमध्ये सोडियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे आपले बोन स्ट्रॉंग होतात। बनाना आडवा करून पाहिला तर तो आपल्याला स्माईल दर्शवतो। तसं पाहिलं तर बनानामध्ये ट्रिप्टोफॅन प्रेझेंट असतं, जे आपण ज्यावेळेस बनाना खातो त्यावेळी ते आपल्या ब्रेनला सेन्सेशन देऊन आपला मूड रिफ्रेश करण्याचं काम करतं। तसंच बनानामध्ये पोटॅशियम आणि सोडियम मोठ्या प्रमाणात असतं, जे आपल्या बोन हेल्थसाठी छान आहे। जिंजर हे आपल्याला स्टमकच्या शेपमध्येच दिसतं। बेसिकली जिंजरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, तसेच जिंजर हे आपल्या डायजेशनमध्ये स्टमकला हेल्प करत असतं। ऑलिव्ह जर तुम्ही नीट पाहिलं तर फिमेल रिप्रोडक्टिव्हमध्ये महत्त्वाचा ऑर्गन असणाऱ्या ओव्हरीसारखं ते दिसतात। ऑलिव्हमध्ये हेल्दी फॅट्स असतात, ज्याच्यामुळे आपल्याला ओव्हेरियन कॅन्सर होण्याची रिस्क हे कमी होते। ब्रोकोली हे कॅन्सर सेलसारखंच दिसत असतं। बेसिकली ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं। मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रोस्टेट ग्लॅंड हा महत्त्वाचा पार्ट असतो, तर ब्रोकोलीमुळे त्या प्रोस्टेट ग्लॅंडचा कॅन्सर होण्याची जी रिस्क आहे ते खूप कमी होते। फिग अंजीर जर कट केल्याने पाहिलं तर ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या स्क्रॉटमसारखंच दिसतं। फिग खाल्ल्यामुळे मेलमधील स्पर्म काउंट वाढायला मदत होते। माझ्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या डिसीजबद्दल त्याच्यावर उपयोगी असणाऱ्या फूडबद्दल नक्कीच इन्फॉर्मेशन मिळेल। सो चॅनलला न विसरता लाईक, शेअर अँड सबस्क्राईब तेवढं नक्की करा।